नमस्कार. माझं नाव अश्विनी जीवन वानखेडे. माहितीच असेल भरपूर लोकांना. तर आजचा जो टॉपिक आहे हा मुख्यमंत्री युवा कार्यक्रम योजनेअंतर्गत लागलेले जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी एक थोडी गोष्ट मला माहिती झालेली आहे. जस्ट न्यूज येत आहे, तुम्ही सुद्धा पाहिली असेल न्यूज वगैरे. सो न्यूज अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सेम ॲज इट इज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही बंद करण्यात येत आहे अशी न्यूज येत आहे. सो मला एक गोष्ट कळत नाही आहे, हे सरकार एवढी मूर्ख कशी असू शकते. म्हणजे तुम्ही आम्हाला जेव्हा तुमच्यामध्ये दमच नव्हता कोणती गोष्ट करायची, फक्त तुम्ही आता हे साबित झालेलं आहे की यांना म्हणजे फक्त एक लालच होती की युवांचा वोट जो आहे हा आपल्याला एवढा बेनिफिशियबल असू शकतो की त्यांना आपण 6 महिन्यासाठी मग 1 वर्षासाठी जवळपास आपण त्यांना एक लॉलीपॉप देऊया आणि त्या लॉलीपॉपच्या बेसवर आपण यांचं वोट जिंकूया. तर ही योजना सुरू व्हायच्या आधी जवळपास यांनी आपल्याला हे निर्देशन आणि अशा प्रकारचं भाष्य केलं होतं की तुम्ही आम्हाला वोट द्या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आम्ही बेरोजगार युवांना प्रशिक्षण देऊन त्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांना तिथेच रोजगार देण्यात येणार आहे असं यांनी भाष्य केलं होतं मोठ्या मोठ्या स्टेजवर जाऊन. पण आता काय झालं ना की आता ही न्यूज येत आहे, म्हणजे ही एक असं म्हणू शकता आग लागायच्या आधी लागलेला तिनका जो असतो ना ते आहे की ही आता माइंडमध्ये टाकत आहे की ही योजना बंद होणार आहे. आणि जर ही योजना बंद होणार आहे तर मग तुम्ही ही योजना सुरू करायच्या आधी बरं अशा प्रकारचं भाष्य केलं होतं की तुमचं प्रशिक्षण संपल्यानंतर तुम्हाला रोजगार देऊया. जर तुम्हाला रोजगार देण्याची तुमच्यामध्ये क्षमता नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारचं भाष्य करायला नव्हतं पाहिजे. हे मला एक सरकारला विचारायचे की जर तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लोकांना 1500 रुपये फुकट वाटायला जर पैसा आहे तर आमच्यासारखे युवा प्रशिक्षणमध्ये लागलेले जे विद्यार्थी आहे 1 लाख 1.5 लाख जेवढे विद्यार्थी लागले, तुमचा टार्गेट हा 10 लाखापर्यंत होता, तर तुमचा टार्गेट 10 लाखापर्यंत पोहोचला का नाही ना? 10 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलं का नाही? कारण की तुम्हाला ही गोष्ट आताच आम्ही जाणीव करून दिलेली आहे की जेवढे 1 लाख विद्यार्थी जे याच्यामध्ये लागले होते त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर जर आपण त्यांना रोजगार दिला नाही तर हे विद्यार्थी काय करू शकतात. आपण जे मोर्चे करून एक यांना जाणीव करून दिली की नाही 6 महिन्यानंतर आम्हाला जॉब द्या जे तुम्ही बोलले होते, तर त्यांना नाही लाजाने आपल्यासाठी 5 महिन्याचा कार्यकाळ पुन्हा वाढवून देण्यात आला. आता जोपर्यंत मला 2 महिने झाले माझं प्रशिक्षण संपलं पण माझ्या विभागाकडनं अजूनपर्यंत सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे. मी स्वतः आस्थापनाकडनं सर्टिफिकेट बनवून घेतलं, म्हणजे जे ते एक देतात ना 6 मंथ या व्यक्तीने इथे ते काम केलं, योग्यरित्या काम केलं, बस हेच. पण जे ऑफिशियल जे तुमच्या कौशल्य विभागाकडनं जनरेट व्हायला पाहिजे ते नाही. आणि ते मिळाल्यानंतर पण कुठे जाऊन जॉब शोधायची. तर या योजनेत तुम्ही प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा आता योजना बंद करत आहात. तर तुम्ही आम्हाला जे 1,30,000 20,000 जे विद्यार्थी ते जॉईन झाले आहे यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या, हीच माझी मागणी आहे. आणि जर तुम्ही 1500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत वाटू शकता तर आम्ही 9 ते 5 कोणी 8 ते 6 वाजेपर्यंत पण ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे त्यांच्या टाईमनुसार आम्ही जर 8 तास 9 तास जर काम करत आहोत तर आम्हाला त्या कामाचा मोबदला देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे. आणि पूर्ण गव्हर्नमेंट जी आहे ही फ्रीमध्ये पैसा वाटायला तयार आहे की लाडकी बहीण योजनेचा जो पैसा आहे आम्हाला वोट मिळालं तर ही योजना पण यांच्यानी जास्त दिवस चालवणं होणार नाही. फक्त 1 वर्ष झालं, आय थिंक सो 1 ते 1.5 वर्ष झालं की लाडकी बहीण योजनेचा पैसा येत आहे लेडीज लोकांना. चांगली गोष्ट आहे, येत आहे. खूप अशा माझ्या भगिनी आहे, काकू मामा मामी असे लोक आहे की ज्यांना गरज आहे पैशाची, त्यांना ते प्रोव्हाइड होत आहे, थोडंफार त्यांना आधार होत आहे. पण ही एक फ्री सर्विस आहे,
फ्री गोष्ट देण्यात आली आणि फ्री गोष्टीची किंमत नसते व्यक्तीला. जी गोष्ट तुम्ही विकत घेऊन खाण्यामध्ये मजा आहे ती गोष्ट फ्रीमध्ये मिळण्यावर त्याची तेवढी किंमत नसते. तुम्ही अन्नाचा दाणासुद्धा तुम्ही स्वतःच्या पैशाने विकत घेतलेला आहे आणि तो जरी का वेस्ट झाला तर लोकांना त्या गोष्टीचा फिलिंग येते की यार मी एवढ्या मेहनतीने कमवलं आणि ते माझं वेस्ट झालं. पण तेच तुम्ही बघा जिथे लंगर लागते जेव्हा जिथे फ्री जेवण तिथे असं नासोनास पडून असते, लोकांना त्याची किंमत राहत नाही. म्हणून जर जे लोक आम्ही काम करतो आम्हाला तुम्ही कामाचा मोबदला द्या आणि आम्हाला रोजगार द्या, हीच एक मागणी होती आमची. आणि जर तुमच्यामध्ये धमकच नव्हती की तुम्ही रोजगार देऊ नाही शकणार तर तुम्ही अशी योजनाच नव्हती बनवायला पाहिजे. आता आचारसंहिता लागणार आहे काही दिवसामध्ये. या आचारसंहितेच्या आधी जर अशा प्रकारची न्यूज फिरत आहे मार्केटमध्ये की लाडकी बहीण योजनेच्या सोबतच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना पण बंद होणार आहे, तर अशा प्रकारची न्यूजच फैलू द्यायला नाही पाहिजे ना. कारण की लोकांच्या माइंडमध्येच भ्रम येतो मग काय हे यांच्यावर विश्वास करायचा की नाही करायचा. तर तुम्ही कसल्या प्रकारचे लोक आहे? जर तुमच्या घरच्या मुलांना तुम्ही अब्रॉडला शिकायला पाठवू शकता, घरच्या मुलांना तुम्ही मोठे मोठे बिझनेसेस टाकून देऊ शकता, तर आम्ही जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत आहोत आम्हाला तुम्ही 20,000 पेमेंट नाही देऊ शकत का आमच्या कामाच्या भरोशावर, आमच्या कामाच्या एक्सपिरियन्स बेसिसवर? आम्ही ते मागत आहोत. तुमच्या मुलाला एखाद्याला का बरं नाही घेतलं तुम्ही युवा प्रशिक्षणमध्ये आणि त्याला 6 महिने तुम्ही जॉब करून प्रशिक्षण देऊन मग तेव्हा म्हणजे तुम्ही मोठे मोठे लोक आहात घरचे, तुमच्याकडे पोस्ट आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, याचा तुम्ही गैरवापर करताय. तुम्ही तुमच्या मुलाबद्दल विचार करता तर आम्ही पण कोणाची मुलं आहो मुली आहो, आमची पण फॅमिलीला आमच्याकडनं काही होप असेल ना की माझी मुलगी काहीतरी करेल, माझा मुलगा काहीतरी करेल. तर आम्ही जो आमचा 1 वर्ष पूर्ण तुम्हाला दिले तर त्यात 1 वर्षाचा मोबदला तर आम्हाला दिला पाहिजे ना. आम्ही आता पूर्ण 1 वर्ष जवळपास आम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं, एवढं वर्षाचे पेंडिंग कामं आमच्याकडनं करून घेतले, सुट्ट्या घेतल्या तर त्या सुट्टीचा पैसा कापायचे, वेळेवर नाही आलं तर त्याची अब्सेंटी लावायचे. म्हणजे तुम्ही काम आमच्याकडनं पूर्ण प्रॉपर गव्हर्नमेंट सर्वंटचे करून घेतलेले आहे. ते तरी हलगर्जीपणा करतात पण आमच्याकडनं जराशी पण हलगर्जीपणा त्यांना जमत नव्हती. तर मग जर आम्ही एवढ्या प्रॉपर वेनी काम केलं आहे तर त्याचा मोबदला आम्हाला द्यायला पाहिजे ना. तुमच्या मुलांकडनं जी तुम्ही अपेक्षा करतात तशीच अपेक्षा आमचे घरचे पण आमच्याकडनं करतात. पण आमच्या घरच्यांची कंडिशन एवढी स्ट्रॉंग नाही आहे किंवा एवढे पॉवरफुल व्यक्ती नाही आहेत ना ते की सर्वांसोबत लढून झगडून किंवा एवढा पैसा लाखोचा पैसा आमच्यावर फेकणार नाही. आम्ही घरचे मोठे करते धरते आहो. आम्ही आता या वयामध्ये आलो की आम्ही रोजगार, इतकी बेरोजगारी आहे ना या देशामध्ये, एवढी जास्त बेरोजगारी आहे. आपल्या महाराष्ट्र तुम्ही मुंबईमध्ये जाल ना प्रत्येक दुसरा मुलगा तुम्हाला बेरोजगार दिसेल तिथे, किंवा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा मॅक्झिमम लोक बेरोजगारच भेटणार आहे. आणि एवढा हा यूथ आहे ना, हा आपला इंडिया जो ना हा यंग इंडिया म्हणून मानला जातो. ऑल ऑफ देशामधून आपला इंडिया जो आहे तो सर्वात यंगेस्ट आहे. यंगेस्ट का बरं आहे? कारण की आपल्या इंडियामध्ये यंगेस्ट जनरेशन जास्त आहे. जो रेशो असतो ना एक देशाला यंग बनवण्याचा जो रेशो असतो त्या रेशोमध्ये आपला देश आहे की आपल्या देशामध्ये म्हाताऱ्या लोकांपेक्षा यंग लोक जास्त आहे. त्याचा तुम्ही उपयोग करायला पाहिजे ना की त्यांच्यासोबत छळ करायला पाहिजे. ठीक आहे, आम्हाला प्रशिक्षण दिलं आहे, त्या प्रशिक्षणमध्ये जे क्वालिफाईड व्यक्ती आहे ज्यांनी चांगलं काम केलं आहे, ज्यांना नॉलेज आलेलं आहे, जे त्या कामासाठी योग्य आहे अशा व्यक्तीला तुम्ही रोजगार द्यायला पाहिजे ना की आता वेळेवर तुम्ही आम्हाला असं सांगाल की ही योजना बंद होते तर जर तुम्हाला बंदच करायची होती तर सुरूच कशाला केली? नाही करायला पाहिजे होतं ना सुरू तुम्ही. पण आम्हाला अशी खोटी स्वप्न नव्हती दाखवायला पाहिजे. खूप लोक जॉब सोडून आलेले आहे. खूप लोक ड्युट्या आपल्याला जे काही चांगले करत होते 20-30 हजाराचे जॉब सोडून की गव्हर्नमेंटनी आम्हाला म्हटलं आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तो मंगल प्रभात लोंढा हे सर्व लोकांनी आम्हाला जॉब बोलले, आश्वासन दिलं आहे की तुम्ही आम्हाला वोट द्या, आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, प्रशिक्षण देऊ. आणि जिथे प्रशिक्षण घेतलं त्याच आस्थापनामध्ये परमनंट रोजगार देऊ. परमनंट आम्हाला 70,000चं पेमेंट नको आहे. जे त्या गोष्टीला एक्झाम करून पास करतात त्यांनाच ते लागू करा, पण ॲटलिस्ट बेसिक नीड आमची पूर्ण होईल एवढा तरी रोजगार द्या ना. आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या, 20,000 रुपये जवळपास पेमेंट द्या. जो काही ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो किंवा काही पर्सेंटेज आम्हाला त्याच्यामध्ये आमचं PF कटू द्या की उद्या चालून आम्हाला गरज पडली तर आम्ही ते उपयोग करू शकलं पाहिजे. तुम्ही तर अजूनपर्यंत आमचे पेमेंट नाही झालेलं आहे. एवढे 6 महिन्याचं 11 महिन्याचं आमचं प्रशिक्षण संपलं, पण आता हे जे नवीन 5 महिने सुरू झाले होते त्याचा तर अजूनपर्यंत पेमेंट
नाही झालाय, कोणाचा 2 महिन्याचा नाही झाला, कोणाचा 3 महिन्याचा, कोणाचा आता 5 महिन्याचा नाही झालेला आहे. माझा स्वतःचा 2 महिन्याचा पेमेंट बाकी आहे. तुम्हाला पैसा देणं होत नाही तर कामही करून घेऊ नका ना. जे करत आहे काम त्यांनाच पैसा द्या. मग आता ही तुमच्या घरामध्ये माहिती आहे का, जवळपास तुम्ही जे कपडे घालता तेही किती महागडे असेल की आमच्या महिन्याभराचा खर्च त्याच्यामध्ये पूर्ण होईल. तुमच्या मुलांजवळ मोठे मोठे आयफोन असतील, आमच्याजवळ आयफोन नसून आम्ही साधा अँड्रॉइड मोबाईल वापरतो, ही आपल्या पैशाने घेतलेला. तर आम्ही आमच्या पैशाने घेऊन आम्ही आमच्या घरामध्ये काहीतरी मदत करू शकलो पाहिजे. अशा हिसाबाने तुम्ही आम्हाला रोजगार द्या. आम्ही रोजगार मागत आहोत, कारण की आम्ही प्रशिक्षण घेतलं तर रोजगार तयार करणं सुद्धा हे गव्हर्नमेंटची जिम्मेदारी असते. कौशल्य विभाग का बरं म्हणतात ना, कौशल्य विभागमध्ये जे कौशल्यशालीन लोक आहेत त्यांना रोजगार देण्यासाठीच तो विभाग बनवण्यात आलेला आहे. तर तुम्ही काही ना काही आमच्या प्रशिक्षणाचा उपयोग करून घ्या, आम्हाला काही ना काही त्याचा मोबदला द्या. तुम्ही एवढे निर्लज्ज बनू नका हो. सरकार, जी आपली महाराष्ट्र सरकार आहे त्यांना बोलत आहे मी की एवढे निर्लज्ज बनू नका की तुमच्या घरामध्ये जशी तुमची मुलं आहे, मुली आहे, जे ते आता एकदम सेटल्ड आहे, तर आम्हाला पण सेटल होण्यासाठी काही पर्सेंट तरी आम्हाला हेल्प करा. आम्ही भीक नाही मागत आहोत. आमच्याकडनं तुम्ही जे काम करून घेतलं आहे त्या कामाचा उपयोग झाला पाहिजे अशी योजना तुम्ही आमच्यासाठी काढा. आम्हाला रोजगार द्या ना, ती योजना बंद करा. हे तुमचं कर्तव्य आहे आणि हेच करण्यासाठी आम्ही तुम्हाला वोट दिलं होतं. तुम्ही शायद ते विसरले असेल, पण आम्ही विसरलेलं नाही आहे. आणि फक्त तुम्ही 5 वर्षासाठी आहे, अजून इलेक्शन होणार आहे, तेव्हा तुम्हाला तुमची खूप चांगल्या प्रकारे लायकी समजून येऊन जाणार आहे. अपोजिशन काय आहे काय नाही आम्हाला माहिती. जो आमच्यासाठी काम करेल ना, आम्ही त्यांच्यासाठी काम करणार. बस. थँक्यू सो मच.